आज आपण पौष्टिक कोथिंबीर आणि ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ कसे बनवायचे ते बघणार आहोत। मस्त असे सकाळच्या तुम्ही नाश्त्याला बनवू शकता किंवा जेवणाला बनवू शकता, दुपारच्या मस्त असे बनवून तयार होतात आणि खायला मला इतके टेस्टी मस्त असे रुचकर लागतात। जर तुमच्या तोंडाला चव नसेल ना, थालीपीठ बनवलं अगदी तोंडाला तुमच्या चव इतके हे मस्त बनवून तयार होतात थालीपीठ, इतके छान मस्त चवीला लागतात। एकदा बनवा तर नेहमी बनवत राहा, इतके हे मस्त बनवून तयार होतात। आणि तुम्ही हे लोण्यासोबत देखील खाऊ शकता, अप्रतिम चवीला लागतात, किंवा दह्यासोबत खाऊ शकता। तर अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णवी रेसिपी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। कोथिंबीरचे थालीपीठ करण्यासाठी इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि एक 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। लसणाचं प्रमाण जास्तच घ्यायचं, खूप छान चवीचे होतात थालीपीठ। आता कोथिंबीर आहे ना, सुरुवातीला मी काय केले, अर्धी जुडी कोथिंबीर घेतलेली आहे निवडून। वरचा जो देठाचा भाग आहे ना, तो कट करून निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाणी 2-3 पाण्याने, आणि निथळून घेतलेली आहे चाळणीवरती एखाद्या। आणि ते कांदा देखील कट करून घेतलेला आहे, म्हणजे चॉप करून घेतलेला आहे। आणि जे देठं असतात ना, ते काढायचे आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे। त्याची चव खूप अफलातून म्हणजे छान लागते, त्याचे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची। देठं अजिबात टाकून द्यायचे वगैरे नाहीत। आणि जे पाण्याचा जो भाग आहे ना, तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे सुरीने, या पद्धतीने। आणि कोथिंबीर कट करत असताना अशी हातामध्ये पकडायची आणि बारीक अशी कट करून घ्यायची या पद्धतीने। इथे मी या सर्व पद्धतीने कोथिंबीर देखील 2 बॅचमध्ये कट करून घेत आहे। मी इथे कोथिंबीर देखील दोन्ही बॅचमध्ये मी इथे कट करून घेतलेली आहे। बारीक अशी चिरून घ्यायची, खूप जास्त अशी मोठी चिरायची नाही। आणि इथे कोथिंबीर देखील चिरून घेतलेली आहे। आता काय करायचे, आपण ज्या काड्या कट केल्या होत्या ना खालच्या, त्या काड्या आहेत नाही का मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्या आहेत। आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। लसणाची खूप छान चव लागते। आणि हे जे सर्व जिन्नस आहेत आपल्याला मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे। मिक्सर आपल्याला म्हणजे पल्स मोडवरती आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे। ओबडधोबड असं वाटण करून घ्यायचं आहे अद्रक मिरचीचं। इथे मी वाटण करून घेतलेलं आहे, या पद्धतीने बघू शकता। आता आपण जे कोथिंबीर बारीक चिरून घेतली त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायचे आणि 2 चमचे इतकं आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे। मी घरगुती लाल तिखट आहे ना, ते टाकलेलं आहे। आणि आपल्याला टाकायचं इथे अर्धा चमचा आपल्याला धने पावडर टाकायचे, अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे, आणि पांढरे तीळ टाकायचे आहेत अर्धा चमचा, आणि अर्धा चमचा आपल्याला ओवा टाकायचा आहे, आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं या ठिकाणी। आणि थोडासा आपल्याला हिंग टाकायचा, चिमूटभर इतका हिंग टाकल्यानंतर आपण जो चॉप करून 2 कांदे कट करून, म्हणजे तुम्ही कट करून देखील घेऊ शकता, मी ते चॉपर होतं माझ्याकडे, मी चॉप करून घेतलेला आहे 2 कांदे, ते टाकायचा, बारीक चिरलेला कांदा टाकायचा। आणि आपण जे सुरुवातीला वाटण बनवून घेतलं होतं ना, कोथिंबीर मिरची आणि लसणाचं, ते टाकायचे। आणि हे सुरुवातीला काय करायचे, कारण पाणी सुटतं सुरुवातीला, त्यासाठी आपल्या सुरुवातीला पीठ वगैरे अजिबात काय मिक्स न करता हे मीठ, लाल तिखट वगैरे हळद टाकलेली आहे ना, हे सर्व मिक्स करून घ्यायची। सुरुवातीला अशी एकजीव करून घ्यायची, कोट करून घ्यायची कोथिंबीरला। 1 ते 2 मिनिट याला मी छान कोट देखील करून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला पीठ ॲड करायचं आहे। तर इथे मी सुरुवातीला ज्वारीच्या पिठाचे आपण मस्त असे पौष्टिक आपण थालीपीठ बनवणार, त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे 3 वाटी इतकं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। चाळून घ्यायचं ज्वारीचं पीठ, आणि 1 वाटी इतकं मोठ्या वाटीने घेतलेलं आहे, आणि 1 वाटी इतकं आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, म्हणजे 3:1 प्रमाण घेतलेलं आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी बेसनचं पीठ, आणि चवीनुसार मीठ टाकायचं। मीठ टाकल्यानंतर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं। आणि पीठ वगैरे आहे ना, ते सगळं कोथिंबीर वगैरे आहे ना, सर्व व्यवस्थित असं मिक्स व्हायला पाहिजे। याला 2 ते 3 मिनिट मी याला मिक्स करून घेतलं। आता थोडं पाणी जसं लागेल तसं याच्यामध्ये टाकायचं आहे, आणि आपल्याला हे मिक्स करत आपल्याला जे गोळा घट्ट होईपर्यंत आपल्याला मळून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये देखील मी पाणी टाकलेलं आहे, म्हणजे काय होतं, मिक्सरच्या बाजूचं जे मिश्रण वगैरे लागलेलं असतं ते निघून जातं, आणि ते पाणी टाकायचं।
थालीपीठाचा गोळा मळत असताना घट्टसर मळायचा, पातळ मळायचा नाही जास्त, खूप सैलसर. आपण रेग्युलर कणिक वगैरे कशी मळतो ना, अगदी तसा हा गोळा मळून घ्यायचा. अगदी अर्धा चमचा इतकं आपल्याला तेल टाकायचं, एकसारखा असा गोळा करून घ्यायचा तेल टाकल्यानंतर, बघू शकता इजी. आणि ह्याला एक 10 मिनिट झाकून ठेवायचं. 10 मिनिटांनी आपल्याला लगेच करायला घ्यायचे थालीपीठ. इथे मी ओला कपडा आहे ना, कॉटनचा कपडा घेतलेला आहे, पांढरा सुती असा. तुमच्याकडे जे कुठला असेल तुम्ही घेऊ शकता. आणि आपल्याला खाली पाणी टाकायचं असं शिंपडायचं आणि वरती गोळा घ्यायचा आणि असं हाताने आपल्याला असं थालीपीठ आपण हाताने पसरवायचं आहे. या ठिकाणी बघू शकता या पद्धतीने हे थालीपीठ असं हाताने आपल्या बोटाने पसरून घ्यायचं व्यवस्थित, असं बघू शकता या पद्धतीने. कुठं पातळ कुठं जाड असं होऊ नये, एकसारखं असं थालीपीठ व्हायला पाहिजे. आणि मध्ये गोल आकार असा करून घ्यायचा आणि वरून असं तेल असं लावायचं आहे या थालीपीठाला. म्हणजे खाली आपण खाली म्हणजे असं टाकलं ना खालच्या बाजूने तर चिटकून बसू नये, त्याच्याकरता तेल लावायचं. आणि या पद्धतीने आपल्याला कपड्याने सोडून घ्यायचं आहे हे थालीपीठ तव्यावरती. मी साईडला लगेच तवा गरम करत ठेवला आणि गॅसची फ्लेम आहे ना आपल्याला मीडियम ठेवायचे. वरून असं तेल लावायचं आणि पाणी देखील असं वरून शिंपडायचं या पद्धतीने थालीपीठाला आणि झाकून ठेवायचं. आपल्याला साधारण आपल्याला एक 10 मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं, म्हणजे खालची बाजू आहे ना छान अशी शेकल्या जाते. इकडं आपलं थालीपीठ होतं तर मी तुम्हाला दुसरं एक थालीपीठ बनवून दाखवते. एक गोळा घ्यायचा थालीपीठ, आपण कणकीचा एवढा कसा घेतो ना तसा घ्यायचा आणि खाली कपड्याला पाणी लावायचं आणि असं आपल्याला पसरून घ्यायचं आहे बोटाने. या पद्धतीने बघू शकता तुम्ही, व्यवस्थित असं पसरून घ्यायचं. कुठे जाड पातळ असं ठेवायचं नाही थालीपीठ पसरत असताना, बोटाने असं पसरत जायचं आहे हळूहळू पद्धतीने. या पद्धतीने बघू शकता तुम्ही. छान असं गोलाकार करायचं हे थालीपीठांमध्ये, गोलाकार करायचा आणि वरून असं तेल लावायचं. वाटी घ्यायची थोडंसं, किंवा तुम्ही तूप देखील लावू शकता, पण तेल लावायचं. तेल लावल्यानंतर इथे दुसरं देखील थालीपीठ बघू शकता. आपण जे पहिलं टाकलं होतं ना ते तव्यावरचं झालेलं आहे आणि खालची बाजू सोडून घ्यायची, पलटी मारून घ्यायची आहे. आणि बघू शकता किती मस्त दिसते हे थालीपीठ. आणि दोन्ही बाजूने याला खरपूस मस्त असं हे खरपूस रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे. बघू शकता कलर, बघू शकता ह्याला थालीपीठाला मस्त आलेला आहे. इथे आपलं कोथिंबीरचं थालीपीठ देखील बनवून तयार झालेलं आहे. आता एका आपल्याला जाळीवरती काढून घ्यायचं आहे. आता याच पद्धतीने तुम्हाला दुसरं देखील थालीपीठ भाजून दाखवते. आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची, अजिबात कमी ठेवायची. आणि हे कपड्यावरतीच घ्यायचं आणि सोडून घ्यायचं आहे अलगदपणे, असा कपडा काढायचा आणि ह्याला वरच्या बाजूने तेल लावायचं आहे या पद्धतीने. आणि पाणी टाकायचं वरच्या बाजूने थोडंसं असं थालीपीठाला. पाणी टाकल्यामुळे काय होतं, आपलं थालीपीठ आहे ना छान असं होतं आणि वाफवतं देखील, त्याच्यामुळे टाकायचं. आणि 1 ते 2 मिनटं याला झाकून ठेवायचं, 5 मिनिट साधारण ठेवायचं. आणि खालची बाजू छान भाजली गेली की पलटी मारून घ्यायची आणि दोन्ही बाजूने याला खरपूस मस्त असं भाजून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, अगदी मस्त खायला टेस्टी असे आपले कोथिंबीरचे थालीपीठ देखील बनवून तयार झालेले आहेत. हे थालीपीठ गरमागरम असे खायचे, खूप चवीला अप्रतिम चवीचे लागतात. तुम्ही हे लोण्यासोबत देखील खाऊ शकता किंवा दह्याच्या चटणीसोबत देखील खाऊ शकता. आणि तोंडी लावण्यासाठी काकडी देखील आहे, लोण्यासोबत खा, अप्रतिम चवीचे लागतात. आणि तुम्ही थालीपीठ बघू शकता किती मस्त असे टेम्पटिंग दिसत आहेत आणि कलर देखील बघू शकता अगदी मस्त आलेला आहे. आणि गरम गरम हे थालीपीठ वरती ताव मारायचं आहे, खूप मस्त चवीचे लागतात. पौष्टिक आणि ज्वारीच्या पिठाचे कोथिंबीरचे थालीपीठ तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णवी रेसिपी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. पुन्हा अशाच मस्त रेसिपीमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.